नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर कालच अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल, तर या कोणकोणत्या योजनांचा लाभ आता शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने मिळालेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर। सर्वात अगोदर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती जर बोलायचं झालं तर शेतकरी बांधवांना महायुती सरकारकडून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खूप काही अपेक्षा होत्या, परंतु या महायुती सरकारने या अपेक्षांवरती पाणी टाकलेलं आहे। शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त शेतकरी कर्जमाफीबद्दल गाजर दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि याला जबाबदार फक्त सरकारच नाहीये, तर हे शेतकरी बांधव सुद्धा आहेत। कारण या शेतकरी बांधवांनी महायुती सरकारवरती विश्वास ठेवून महायुती सरकारला मोठ्या मताने निवडून दिलेला आहे आणि आज ज्यावेळेस महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची वेळ आली तर त्यावेळेस महायुती सरकारने आपला अंक काढून घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना मात्र हवालदिल केलेला आहे। शेतकरी बांधवांपुढे आता अनेक प्रश्न आहेत की पुढील पीक कसं उभं राहायचं, शेतकरी बांधवांचं जे कर्ज आहे त्यांच्या सातबाऱ्यावरती जो बोजा आहे तर तो बोजा कसा कमी करायचा, असे अनेक लाखो प्रश्न आता शेतकरी बांधवांपुढे आहेत आणि शेतकरी बांधवांच्या आत्महत्या वाढण्याचं कारण सुद्धा हे सरकार आहे। कारण शेतकरी बांधवांच्या अशा किती आत्महत्या आता सरकार पाहणार आहे किंवा शेतकरी बांधवांनी किती आत्महत्या करायच्या त्यावेळेस सरकारचे डोळे उघडणार आहे, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। आणि त्यानंतर पीक विमा असेल तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा 2023 असेल, पीक विमा 2024 असेल, हे पीक विमे मंजूर झालेले आहेत। प्रत्येक जिल्ह्याने अपडेट आपण या अगोदर सुद्धा जाणून घेतलेले आहे। प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा अधिसूचना काढल्यानंतर त्या जिल्ह्यातील पीक विमा हा मंजूर झालेला आहे। कोणत्या शेतकरी बांधवांना म्हणजे किती शेतकरी बांधवांना किती निधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार हे सुद्धा मंजूर झालेलं असताना मात्र आता सरकार हा जो काही निधी मंजूर झालेला आहे तो निधी विमा कंपन्यांना देत नाहीये आणि परिणामी विमा कंपन्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम, पीक विमा 2023 असो किंवा 24 असो, ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी तयार नाहीये। त्यामुळे शेतकरी बांधवांना ज्या काही पीक विम्याबद्दलच्या अपेक्षा महायुती सरकारकडून कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होत्या किंवा अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये शेतकरी बांधवांना ज्या काही अपेक्षा पीक विम्याबद्दल होत्या त्याही अपेक्षांवरती पाणी फेरण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे। त्यानंतर तिसरी जी योजना आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे तर त्या योजनेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत। म्हणजे ज्यावेळेस आपण पीएम किसानच्या 19व्या हप्त्याचा लाभ घेतला त्यावेळेस नमो शेतकरी योजनेचा लाभ म्हणजे 6व्या हप्त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांना भेटला नाही आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजे मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे आणि त्यामध्ये नमोच्या निधीची तरतूद करायची आहे आणि नमोचा जो हप्ता आहे तर तो प्रत्येकी म्हणजे 3000ची तरतूद आम्हाला वाढीव करायची आहे आणि त्यामुळे आम्ही पीएम किसानच्या 19व्या हप्त्याबरोबर शेतकऱ्यांना नमोचा 6वा हप्ता हा दिलेला नाही। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी वक्तव्य केलं होतं। म्हणून शेतकरी बांधवांना कालच्या अधिवेशनामध्ये अपेक्षा होत्या की हे सरकार जे आहे तर ते नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेमध्ये वाढ करेल आणि नमोच्या निधीची तरतूद देखील अर्थसंकल्पामध्ये करेल, परंतु त्या ठिकाणी सुद्धा शेतकरी बांधवांना निराशाच भेटलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे त्या योजनेमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा उल्लेख कालच्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेला नाही। शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल, पीक विमा असेल आणि नमो शेतकरी महासन्मान निधी असले एकाही योजनेचा उल्लेख मात्र कालच्या अधिवेशनामध्ये झालेला नाही। म्हणजे शेतकरी बांधवांना प्रत्येक योजनेमध्ये निराशाच भेटलेली आहे। त्यानंतर कापूस सोयाबीन अनुदान असेल हे सुद्धा मंजूर झालेलं आहे। म्हणजे ज्यावेळेस 2023 असेल किंवा 24 असेल, शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, पूर परिस्थिती असेल, यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। उदाहरणार्थ कापूस आणि सोयाबीन ही मुख्य पिके होती, तर त्याचं जो अनुदान मंजूर झालेलं होतं परंतु त्याची रक्कम सुद्धा पीक विमा कंपन्यांपर्यंत सरकार पोहोचवत नाहीये आणि परिणामी त्याचा तोटा मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे। त्यामुळे पीक विम्याबद्दल सुद्धा शेतकरी बांधवांना पीक विमा असेल किंवा कापूस सोयाबीन अनुदान असेल याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त कालच्या अधिवेशनामध्ये गाजर दाखवण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी असेल आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, तर कुठल्याही शेतकरी बांधवांच्या कुठल्याही निर्णयामध्ये सरकारने कालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय हा घेतलेला नाही
सरकारने फक्त व्यापारी वर्ग मोठा करण्याचं धोरण या ठिकाणी आखलेलं आहे। सरकार खूप सांगत आहे की AIM पद्धतीने शेती करायची किंवा कंत्राटदार पद्धतीने आता शेती करायची। शेतकरी बांधवांचा आम्ही उत्पादन खर्च कमी करणार आहोत किंवा त्यांना व्यवस्थितरित्या शेतीचं नियोजन कसं करायचं किंवा शेती कशी करायची याबद्दल मार्गदर्शन करणार आहोत। परंतु अजितदादा पवार साहेब शेतकरी बांधवांना अगोदरच्या जे कर्जाचा बोजा आहे तर तो कर्जाचा बोजा कमी करणं हे महत्त्वाचं आहे, जेणेकरून शेतकरी बांधव पुढील पिकासाठी उभा राहू शकतो किंवा त्याच्यासाठी तो कर्ज घेऊ शकतो। आणि जर शेतकरी बांधवांकडे पीक उभारण्यासाठी पैसा नाही तर मग शेतकरी बांधवांनी पीक कसं उभारायचं आणि त्यापुढील तुमचं नियोजन काय कामाचं अशी वेळ त्या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? शेतकरी बांधवांना या सरकारने फक्त गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे, यावरती तुमची कमेंट काय आहे? उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।